नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 6, गुरूंची परीक्षा, भक्तांची श्रद्धा आणि गुरूंच्या कृपेने जीवनात होणारा बदल. चला तर मग भक्तिभावाने कथा सुरू करूया. गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायात श्री दत्तात्रेयांच्या ज्ञान, वैराग्य आणि योगशक्तीचे अधिक सखोल वर्णन केले आहे. या अध्यायात त्यांच्या अद्भुत लीलांमधून आणि उपदेशांमधून जीवनातील खरे तत्वज्ञान स्पष्ट केले आहे. तसेच साधकाने कसा मार्ग धरावा आणि संसारात राहूनही कसे अलिप्त राहावे याचे सुंदर मार्गदर्शन या अध्यायातून मिळते. या अध्यायाची सुरुवात श्री दत्तात्रेयांच्या भ्रमणातून होते. संन्यास घेतल्यानंतर ते विविध तीर्थक्षेत्रांमध्ये, वनात, पर्वतांमध्ये आणि नद्यांच्या काठी भ्रमण करीत होते. ते कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नसत. त्यांच्या या सततच्या भ्रमणामागे एकच उद्देश होता: लोकांना सत्याचा मार्ग दाखवणे आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून देणे. श्री दत्तात्रेय नेहमी ध्यानात मग्न असत. त्यांचे मन पूर्णपणे स्थिर आणि शांत होते. बाह्य जगातील कोणत्याही गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. सुख, दुःख, लाभ, हानी, मान, अपमान या सर्व गोष्टी त्यांच्या दृष्टीने समान होत्या. त्यांनी मनावर पूर्ण विजय मिळवला होता. एके दिवशी काही ऋषी आणि साधकांनी श्री दत्तात्रेयांना विचारले, आपण इतके शांत, आनंदी आणि समाधानी कसे राहता? संसारातील कोणतीही गोष्ट तुम्हाला का विचलित करत नाही? त्या वर्षी दत्तात्रेयांनी अत्यंत साध्या शब्दात उत्तर दिले, मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवले आहे. मन शांत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास देऊ शकत नाही. पण मन चंचल असेल तर लहान सहान गोष्टीही मोठे दुःख निर्माण करतात. ते पुढे म्हणाले, मन हेच माणसाच्या दुःखाचे आणि आनंदाचे मूळ कारण आहे. त्यामुळे साधकाने सर्वप्रथम मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा. या अध्यायात त्यांनी योग आणि ध्यान यांचे महत्त्वही सांगितले आहे. ते म्हणाले की योग म्हणजे शरीर, मन म्हणजे आत्मा यांचा समन्वय. जो माणूस नियमित ध्यान आणि साधना करतो त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. श्री दत्तात्रेयांनी लोकांना विचारले की जीवनात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. अति आनंद किंवा अति दुःख यामध्ये अडकून न पडता समत्व भाव ठेवावा. यालाच खरे योग म्हणतात. एक प्रसंग या अध्यायात विशेष उल्लेखनीय आहे. एक साधक श्री दत्तात्रेयांकडे आला आणि म्हणाला, माझ्या जीवनात खूप समस्या आहेत. मला शांती मिळत नाही. मी काय करू? त्यावर श्री दत्तात्रेयांनी त्याला सांगितले, तू बाह्य गोष्टींमध्ये शांती शोधत आहेस म्हणून तुला ती मिळत नाही. खरी शांती ही आपल्या आत असते. तू स्वतःकडे लक्ष दे, ध्यान कर आणि आत्मपरीक्षण कर. तुला नक्कीच शांती मिळेल. या उपदेशाने त्या साधकाचे जीवन बदलले. त्याने नियमित साधना सुरू केली आणि काही काळानंतर त्याला अंतर्मनातील शांती अनुभवायला मिळाली. या अध्यायात दत्तात्रेयांनी वैराग्य या संकल्पनेवर विशेष भर दिला आहे. ते म्हणतात की वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे, तर संसारात राहूनही त्यांच्या मोहात न अडकणे. माणूस घरात राहून कुटुंबासोबत राहूनही वैरागी होऊ शकतो जर त्याचे मन संसाराच्या मोहापासून मुक्त असेल. श्री दत्तात्रेयांच्या जीवनातून हे स्पष्ट होते की त्यांनी कधीही भौतिक सुखांचा विचार केला नाही. ते नेहमी साध्या जीवनात राहिले आणि आत्मज्ञानाचा प्रसार करत राहिले. या अध्यायात त्यांनी संतोष या गुणाचेही महत्त्व सांगितले आहे. ते म्हणाले की ज्याच्याकडे संतोष आहे तो खरोखर श्रीमंत आहे आणि ज्याच्याकडे संतोष नाही तो कितीही संपत्ती असली तरी गरीबच आहे. ते पुढे सांगतात की
इच्छा जितक्या कमी असतील तितके मन शांत राहते. त्यामुळे साधकाने आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवावे. या अध्यायात आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे सत्संग. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यास माणसाचे विचार शुद्ध होतात आणि त्याला योग्य मार्ग मिळतो. श्री दत्तात्रेयांनी नेहमी संत, ऋषी आणि साधूंशी संवाद साधला आणि त्यांच्याकडूनही ज्ञान घेतले. त्यामुळे त्यांच्या जीवनात सतत ज्ञानाची भर पडत गेली. या अध्यायाच्या शेवटी श्री दत्तात्रेयांनी साधकांना काही महत्त्वाचे उपदेश दिले. नेहमी सत्य बोलावे, अहिंसा पाळावी, मन शांत ठेवावे, साधना नियमित करावी, गुरूंचे स्मरण करावे. त्यांनी सांगितले की जो कोणी या मार्गावर चालतो त्याला निश्चितच आत्मज्ञान प्राप्त होते आणि तो मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. या अध्यायातून आपल्याला समजते की खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या अंतर्मनात आहे. मनावर नियंत्रण, वैराग्य, संतोष आणि साधना या गोष्टी जीवनाला योग्य दिशा देतात. अध्याय 6चा मुख्य संदेश: मनावर नियंत्रण हेच खरे साधन आहे. योग म्हणजे ज्ञानामुळे आत्मज्ञान मिळते. वैराग्य म्हणजे संसारात राहूनही अलिप्त राहणे. संतोष हा खऱ्या सुखाचा आधार आहे. सत्संग आणि गुरुसेवा जीवन बदलतात. जो कोणी गुरुचरित्राचा हा 6वा अध्याय श्रद्धेने वाचतो त्याच्या मनात शांती, समाधान आणि सकारात्मकता निर्माण होते. त्याला जीवनातील समस्यांवर मात करण्याची ताकद मिळते आणि तो आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.